नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत माठातलं पाणी थंडगार कसं ठेवावं. तर हा माझा 3 वर्षापूर्वीचा माठ आहे. उन्हाळा संपला की ह्याला असं पिशवीत पॅक करून मी माळ्यावर ठेवून देते. तर आता उकडायला सुरुवात झाली आहे. तर आता हा मी माठ खाली काढलेला आहे. त्याचं स्टँड पण मी त्याच्यातच गुंढळून वर बांधून ठेवून दिलं होतं. तर आता दरवर्षी त्यातलं पाणी कसं थंड करता येईल यासाठी काय करणार आहोत आपण. तर हा माठ आपण पूर्ण एक दिवस कडकडीत उन्हात ठेवणार आहोत. आता हा माठ मी वरती टेरेसवर नेऊन ठेवते. सकाळी लवकर नेऊन ठेवते म्हणजे दिवसभर त्याला ऊन लागेल. तर आता आपण हा दिवसभर माठ उन्हात ठेवणार आहोत. तर सकाळच झाली आहे. तर संध्याकाळी ऊन खाली झाल्यावर मी ह्याला खाली घेऊन आली आहे. आता आपण हा एक उपाय करणार आहोत. त्याच्यावर एक तांब्यावर पाणी घेतलं आहे मी. त्याच्यात मी 2 ते 3 चमचे मीठ टाकले. ते मीठ चांगलं त्यात विरघळवून घेतलं आहे. आणि आता हे मी मीठ टाकलेलं पाणी त्या डेऱ्यामध्ये टाकून त्या डेऱ्यामध्ये पूर्ण फिरवणार आहे. आणि काय अशा हाताच्या साहाय्याने हे पूर्ण आतून माठाला लावून घेणार आहे. यामुळे काय होतं, आपल्या जी डेऱ्याची छिद्र आहेत ती ओपन होतात आणि पाणी थंड व्हायला मदत होते. तर आता हे आपण मिठाचं पाणी ओतून देऊयात. आणि आता स्वच्छ पाण्याने ह्याला धुवून घेऊयात. 2-3 वेळा आपण याला स्वच्छ धुवून घेणार आहोत. आणि माठ स्वच्छ करताना कधीही घासणीचा वापर करायचा नाही. असा प्लॅस्टिकच्या या स्क्रबरचा वापर करायचा किंवा नारळाची शेंडी. शक्यतो नारळाची शेंडी कोण आता वापरत नाही. त्याच्यामुळं मी हे स्क्रबरने स्वच्छ करून घेतला आहे माठ. आणि हा माठ मी आता एक दिवस पाण्याने भरून ठेवणार आहे. पण ह्यातलं पाणी आपल्याला लगेच वापरायचं नाही आहे. आता एक दिवस आपण ह्याच्यात भरून ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी पूर्ण ओतून नेणार आहोत परत. आणि दुसऱ्या दिवशी आपण स्वच्छ प्यायचं पाणी याच्यात ओतणार आहोत. तर आता आपण हे एक दिवस असंच ठेवून देऊयात. आता दुसऱ्या दिवशी बघा, आता ह्या माठातलं पाणी पूर्ण आपण काढून घ्यायचं. माठ पुन्हा एकदा स्वच्छ 2-3 पाण्याने धुवायचा आणि आपलं रोज आपण जे प्यायला पाणी वापरतो ते त्यात भरायचं. आणि त्यानंतर बघा तुम्ही की तुमच्या माठातलं पाणी किती गार होईल. दिवसभर पाणी गार राहतं याच्यात. फक्त हा डेरा काय करा, तुम्ही हवेशीर ठेवा. माझी खिडकी आहे तिथं किचनमध्ये, पण तुम्ही मोकळ्या हवेला जर हा डेरा ठेवला तर अगदी फ्रीजसारखं थंड पाणी होतं. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.